बातमी रायगडातून आहे। रायगडमधल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येत आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलिसांना अल्टिमेटम दिलाय। खोपोली पोलीस ठाण्याला पोलीस छावणीचं स्वरूप सुद्धा आलेलं आहे। पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ सुद्धा करण्यात आल्याचा निर्णय। खोपोली पोलीस ठाणे परिसराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतरचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशीही खोपोली पोलीस स्टेशन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। याच ठिकाणी आपण पाहिला तर काल हजारो समर्थक जे आहेत काळोखे कुटुंबाचे यांनी ठिय्या मांडला होता। जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह जे आहेत ते ताब्यात घेतले जात नाही अशा पद्धतीची आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यामुळे खोपोली बाजारपेठेतील पूर्णपणे बाजारपेठ जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली। काही ठिकाणी रस्ते देखील समर्थन करून अडवले होते आणि आज आपण पाहिलं तर दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी ही या ठिकाणी मोठ्या पद्धतीने गर्दी जमू शकते आणि त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आतापर्यंत या प्रकरणात आज जे आहेत ते 5 आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत आणि अन्य आरोपींचा जो आहे तो पोलिसांकडून शोध घेतला जातोय। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।